सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज आपण बघणार आहोत आंबट गोड अशी कैरीची कढी। त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण पाहूया। या ठिकाणी मी छान 2 कैरी किंवा कच्चे आंबे जे असतात ते छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे। ते आपल्याला छान वाफवून घ्यायचे आहे, पाणी टाकून शिजवून घ्यायचे। त्यानंतर इथे मी 2 चम्मच बेसन घेतलेला आहे, बेसन पीठ। त्यानंतर हिरवी मिरची आणि मेथीदाणा घेतलेला आहे, ते आपल्याला तडक्यासाठी लागणार आहे। कढीपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे। या कढीमध्ये शेंगदाणे छान लागतात। त्यानंतर आपल्याला तडक्यासाठी हिंग लागणार आहे। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ आणि आपल्याला या ठिकाणी हळद लागणार आहे। कढीमध्ये आपण हळद टाकणार आहे, त्यामुळे ते देखील आपण घेतलेले आहे। चला तर आता आपण कढीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण ज्या 2 कैऱ्या घेतलेल्या आहे, जे कच्चे आंबे घेतलेले आहे ते छान कुकरमध्ये ठेवले आहे। त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून मंद गॅसवर मीडियम गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या काढून छान शिजवून घ्यायची आहे। तर आपल्या 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहे। आता आपण बघून घेऊया की आपली कैरी शिजली आहे की नाही। बघू शकता तुम्ही, त्याचं साल देखील निघालेलं आहे, म्हणजे ती छान प्रकारे शिजलेली आहे। तर आता आपण याचं साल काढून घेऊया आणि छान थंड करून घेऊया। हे सर्वप्रथम आपण कैरीचं या ठिकाणी साल काढून घेऊया। तुम्हाला जर एवढं करायचं नसेल किंवा हे साल, तर आपण एक करू शकतो, पूर्ण कैरी शिजवताना छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचे साल काढून घ्यायचे। त्यानंतर पाणी टाकून शिजवून घ्यायचे, म्हणजे ही प्रोसेस करावी लागणार नाही। त्याचं साल आपल्याला काढावं लागणार नाही, कारण आपण ते छिलून आधीच काढून घेऊ शकतो आणि मग डायरेक्ट आपण छान कैरी शिजवून घेऊ शकतो। त्यामुळे आपल्याला मग छान कैरीचा गर डायरेक्ट तयार मिळेल वाफवल्यानंतर। बघू शकता मी ते पाणी देखील थंड करायला ठेवलेलं आहे। आणि आता आपण कैरीच्या ज्या बिया किंवा कोय आहे, त्याला जे सारण लागलेलं आहे ते चमच्याच्या साहाय्याने आपण पूर्ण काढून घेऊया। बघू शकता ते शिजल्यामुळे अगदी सहजपणे निघत आहे। अशा प्रकारे आपण दोन्ही कैऱ्यांचे जे छान शिजवल्यानंतर निघत आहे ते काढून घेऊया। त्यानंतर आपण पाणी आणि कैरीचं जे मिश्रण जे सारण आहे ते थंड करून घेऊया, कारण आपल्याला ते मिक्सरमध्ये बेसन टाकून छान वाटून घ्यायचं आहे। त्याचप्रकारे आपण जे साल काढलेलं नव्हतं त्याला जे लागलेलं आहे ते देखील आपण काढून घेऊया सारण। आता सारण थंड झाल्यानंतर वाफवलेल्या कैरीचं सारण पाण्यासकट आपण यामध्ये टाकणार आहोत, ज्या पाण्यात आपण कैऱ्या शिजवल्या त्यामध्ये ते। आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत बेसन पीठ। ते 2 चम्मच मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे, बेसन घेतलेलं आहे, ते देखील आपण यामध्ये टाकू आणि मिक्सरला छान मिक्स करून घेऊया। छान 2 चम्मच बेसन पीठ टाकलेलं आहे। आता आपण छान मिक्स करून घेऊया। हे तुम्ही रईने देखील घोटून घेऊ शकता, परंतु आंब्याचे पोय आणि मिक्सरमधून फिरवल्यानंतर छान आपल्याला एकसारखी अशी छान पेस्ट तयार मिळते। बघू शकता तुम्ही, छान वाटून घेतलेलं आहे मी कैरी वाफवलेली कैरीचा गर आणि बेसन छान मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही, या प्रकारे आपली पेस्ट दिसत आहे। त्यानंतर आता आपण याला तडका देऊया किंवा फोडणी देऊया। त्यासाठी आपण यामध्ये तेल टाकलेलं आहे सर्वप्रथम, त्यानंतर जिरे टाकलेलं आहे। जिरं फुलल्यानंतर आपण मेथी दाणा आणि हिरवी मिरचीचे काप टाकलेले आहे। त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया। कढीपत्ता देखील टाकलेला आहे। आता मिक्स करून घेऊया आपण छान। त्यानंतर आपण यामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत।
या कढीमध्ये शेंगदाणे अतिशय छान लागतात, कारण जशी कढी उकळते त्यासोबत शेंगदाणे देखील छान उकळले जाते आणि त्याची चव खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर आपण यामध्ये हिंग टाकणार आहोत. कढी म्हटलं की हिंग पाहिजेच, हिंगाशिवाय चव येत नाही. त्यानंतर आपण यामध्ये हळद टाकलेली आहे आणि आपण आता मिक्सरमधून जे वाटून घेतलेलं आहे कैरीचा गर आणि बेसनाचं जे आपण मिक्सर करून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये टाकणार आहोत. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण हे मिश्रण टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आहे, कारण यामध्ये बेसन असल्यामुळे कढी शिजल्यानंतर अतिशय घट्ट होते, त्यामुळे त्या प्रमाणात आपण त्यामध्ये पाणी टाकायचे आहे. बघू शकता. पाणी टाकल्यावर देखील जर आपल्याला घट्ट वाटत असेल तर आपण यामध्ये अजून पाणी टाकू शकतो, कारण जशी जशी कढी आपली उकळत जाते बेसनामुळे ती घट्ट येते. त्यामुळे मी यामध्ये आणखी थोडेसे पाणी टाकलेले आहे. कढीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या नुसार तुम्ही कमी किंवा जास्त घट्ट पातळ करू शकता. त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आहे आणि कैरी ही अतिशय आंबट असते, त्यामुळे तुम्ही इथे साखरेचा किंवा गुळाचा वापर करू शकता. तर या ठिकाणी मी कढीमध्ये छान गुळाचा वापर करत आहे त्यामुळे मी गुळाचे छान काप करून घेतलेले आहे आणि यामध्ये गूळ टाकलेला आहे. त्यामुळे आपल्या कढीची चव छान आंबट गोड अशी येईल. कैरीची कढी अतिशय सुंदर लागते. दह्याची कढी तर आपण नेहमीच खातो, पण तुम्ही कैरीची कढी एकदा नक्की ट्राय करून बघा. खिचडी आणि आंब्याची किंवा कैरीची कढी अतिशय सुंदर कॉम्बिनेशन लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी यामध्ये पाहायला मिळतील. बघू शकता आता आपली कढी छान उकळलेली आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि अशा प्रकारे आपली कैरीची आंबट गोड आणि तिखट अशी तोंडाला चव आणणारी कढी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.